पूजा पाठ करताना लक्षात ठेवाव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी. 1. दिवापासून दुसरा दिवा लावल्यास माणूस दरिद्र आणि रोगी होतो. 2. देवदेवतांना नेहमी तिलक. पूजापाठ करताना लक्षात ठेवण्यासारख्या अत्यंत आवश्यक गोष्टी. हिंदू धर्मामध्ये पूजापाठाला फार मोठं महत्त्व आहे. दररोज भगवंतांची पूजा करणे अनिवार्य मानले गेले आहे. लोक या गोष्टीचं पालन करतातही. पण बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की काही लोक सततही तक्रार करतात की ते पूजा तर करतात पण त्यांना योग्य फळ मिळत नाही. दिवसरात्र देवाचे नाव घेतात पण देव त्यांची प्रार्थना ऐकत नाहीत. याची अनेक कारणं असू शकतात पण एक मोठं कारण म्हणजे पूजेच्या नियमांमध्ये होणाऱ्या काही चुका. लोक नकळत देवांना काही अशा गोष्टी अर्पण करतात ज्या त्यांना प्रिय नसतात. अशा वेळी देव रुष्ट होऊ शकतात आणि त्यामुळे पूजेच फल मिळत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजापाठ करताना कोणत्या गोष्टींचं विशेष लक्ष ठेवायला हवं. पूजा करताना लक्षात ठेवण्यासारख्या 15 महत्त्वाच्या गोष्टी. 1. कोणत्याही देवाची पूजा करताना प्रथम त्यांचं आवाहन करणे, ध्यान करणे, आसन अर्पण करणे, स्नान घालणे, धूप दीप लावणे, अक्षता, तांदूळ, कुंकुम, चंदन, फुले, प्रसाद इत्यादी अर्पण करणं आवश्यक आहे. 2. पूजेमध्ये पानाचाही समावेश असावा. पानासोबत वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात. पूर्ण बनवलेलं पान अर्पण करणं अधिक श्रेयस्कर ठरतं. 3. देवी देवतांना हार, फुले, पानं अर्पण करण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. 4. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदळांचं विशेष महत्त्व असतं. पूजेसाठी अखंड, तुटलेले तांदूळ वापरावे. हे तांदूळ हळदीच्या पाण्यात भिजवून पिवळे केल्यास ते अधिक शुभ मानले जातात. 5. पूजेच्या वेळी दिवा विझू नये याची विशेष काळजी घ्यावी. दिवा विझल्यास पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही. 6. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचा रेशमी कपडा अर्पण करावा. माता दुर्गा, सूर्यदेव व श्री गणेश यांना लाल रंगाचा आणि भगवान शिवांना पांढऱ्या रंगाचा वस्त्र अर्पण करावा. 7. कोणत्याही पूजेमध्ये कुलदेवता, कुलदेवी, घरातील वास्तुदेवता, ग्रामदेवता यांचं ध्यान आणि पूजन करणंही आवश्यक आहे. 8. आपण पूजेसाठी ज्या आसनावर बसतो ते पायाने ढकलू नये. ते फक्त हातांनीच हलवावं. 9. जर आपण दररोज घरात तुपाचा एक दिवा जरी लावला तरी घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात. 10. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू हे पंचदेव म्हणतात. यांची पूजा सर्व कार्यांमध्ये आवश्यक मानली जाते. दररोजच्या पूजेमध्ये यांचा ध्यान अवश्य करावा. यामुळे लक्ष्मी कृपा आणि समृद्धी प्राप्त होते. 11. तुळशीची पानं 11 दिवसांपर्यंत जुनी मानली जात नाहीत. दररोज त्यावर पाणी शिंपडून ती भगवानांना अर्पण केली जाऊ शकतात. परंतु अंघोळ करता तुळशीची पानं तोडू नयेत. शास्त्रांनुसार अंघोळ करता तोडलेली तुळशीची पानं देव स्वीकारत नाहीत. 12. दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोरच लावावा. बरेचदा दिवा दुसरीकडे लावतात जे चुकीचं आहे. 13. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वाताचा वापर करावा. तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली जाते. 14. पूजेमध्ये कधीही भग्न, तुटलेला दिवा वापरू नये. धार्मिक कार्यांमध्ये भग्न वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. 15. शिवजींना बिल्वपत्र अर्पण करणं आवश्यक आहे. तसेच कुठल्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला दक्षिणा अर्पण करावी. दक्षिणा अर्पण करताना आपले दोष सोडण्याचा संकल्प करावा. दोष लवकर सोडल्यास मनोकामना पूर्ण होतात. 16. भगवान सूर्याच्या 7, श्री गणेशाच्या 3, भगवान विष्णूच्या 4 आणि भगवान शिवाच्या 1 किंवा 2 परिक्रमा कराव्यात.
17 घरात किंवा मंदिरात जेव्हा विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या इष्टदेवांसह स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंचलोकपाल, 16 मातृका व सप्तमातृका यांचे पूजन केले पाहिजे. याबाबत संपूर्ण माहिती योग्य ब्राह्मण पंडितांकडून घ्यावी. विशेष पूजा ब्राह्मणाच्या मार्गदर्शनानेच करावी म्हणजे पूजा विधीपूर्वक होईल. 18 घरातील पूजास्थळाच्या वरती कधीही कुठलाही जुना सामान किंवा जड वस्तू ठेवू नये. 19 भगवान शिवांना हळद चढवू नये आणि शंखातून जल अर्पण करू नये. 20 पूजास्थळी पवित्रतेचं विशेष लक्ष ठेवा. चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये. चामड्याचा बेल्ट किंवा पर्स जवळ ठेवून पूजा करू नये. पूजास्थळी कचरा जमा होऊ देऊ नये. 21 मंदिरात लावलेले सुकलेले हारफुलं वेळोवेळी काढून टाका. 22 प्रत्येक पूजा श्री गणेशाची आराधना करूनच सुरू करा. श्री गणेशाला तुळशीचं पान चढवू नये कारण असं केल्यास दोष लागतो. 23 भगवान शिवांना कधीही केतकीचं फूल चढवू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी केतकीला श्राप दिला होता, त्यामुळे हे फूल चढवल्यास भक्तांचं नुकसान होऊ शकतं. 24 भगवानांच्या मूर्तीला स्नान घालताना फक्त बोटांचाच वापर करावा. कधीही अंगठ्याचा वापर करू नये. असं केल्याने भगवान अप्रसन्न होतात आणि विपत्ती येते. 25 दिवा कधीही जमिनीवर ठेवून पेटवू नये. असं केल्याने धनाची हानी होते आणि घरात अशुभता येते. 26 पूजेदरम्यान अगरबत्तीचा वापर टाळावा कारण ती बांबूच्या काड्या वापरून बनवली जाते आणि बांबूचा वापर अंत्यसंस्कारांमध्ये केला जातो, त्यामुळे अगरबत्ती अशुभ मानली जाते. 27 रविवारी तुळशीची पानं तोडू नयेत. मान्यतानुसार रविवारी तसं केल्यास भगवान विष्णू नाराज होतात. 28 शाळीग्रामाला कधीही तांदूळ अर्पण करू नये. वास्तुशास्त्रानुसार असं केल्यास दोष लागू शकतो. 29 पूजेमध्ये मळके किंवा घाणेरडे कपडे घालून बसू नये. असं केल्यास घरात दरिद्रता येते. 30 पूजेदरम्यान मन पवित्र ठेवावं. बुरे विचार ठेवून पूजा केल्यास पूजेचं फळ मिळत नाही. 31 पूजेमध्ये वापरलेली फुलं जर सुकली असतील तर त्यांना कधीही फेकू नये. सुकलेली फुलं पवित्र नदीत विसर्जित करावीत. 32 शास्त्रांनुसार देवी देवतांचं पूजन दिवसातून 5 वेळा करावं. पहिली पूजा सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तात आरतीसह केली पाहिजे. 33 गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत किंवा अपवित्र धातूच्या भांड्यात ठेवू नये. विशेषतः अल्युमिनियम आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये गंगाजल ठेवणं वर्ज्य आहे. गंगाजल तांब्याच्या भांड्यात ठेवणं शुभ मानलं जातं. 34 स्त्रिया आणि अपवित्र अवस्थेतील पुरुषांनी शंख वाजवू नये. असं केल्यास त्या ठिकाणाहून देवी लक्ष्मी निघून जाते असं शास्त्रात सांगितलं आहे. 35 मंदिरात किंवा देवतांच्या मूर्तीसमोर कधीही पाठमोळ बसू नये. 36 कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी दक्षिणा अर्पण करणं आवश्यक आहे. दक्षिणा अर्पण करताना आपले दोष सोडण्याचा संकल्प घ्यावा. जेवढ्या लवकर दोष सोडले जातील तेवढ्या लवकर मनोकामना पूर्ण होतात. 37 बहुतेक वेळा फुले हातात घेऊन थेट देवाला अर्पण केली जातात, पण असं करू नये. फुले पवित्र पात्रात ठेवून त्यातूनच देवतांना अर्पण करावीत. 38 दिवा कधीही दुसऱ्या दिव्यापासून पेटवू नये. शास्त्रानुसार जो माणूस असं करतो तो रोगग्रस्त होतो. 39 भगवंतांची आरती करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. भगवंतांच्या पायांची 4 वेळा, नाभीची 2 वेळा आणि मुखाची 1 किंवा 3 वेळा आरती करा. या प्रकारे भगवानाच्या संपूर्ण अंगाची किमान 7 वेळा आरती केली पाहिजे. 40 आपल्या घरातील मंदिरामध्ये फक्त प्रतिष्ठित मूर्तीच ठेवा. उपहार म्हणून आलेल्या काचेच्या, लाकडी किंवा फायबरच्या मूर्ती ठेवू नयेत.
तुटलेल्या मूर्ती, जळालेल्या कटलेल्या फोटो किंवा तुटलेले काच त्वरित मंदिरातून काढून टाका. खंडित मूर्तींची पूजा वर्ज्य आहे. अशा मूर्ती कोणत्याही पवित्र वाहत्या नदीत विसर्जित कराव्यात. फक्त शिवलिंगच एकमेव आहे जे खंडित असले तरीही ते खंडित मानले जात नाही. 41 मंदिरावर भगवंतांचे वस्त्र, पुस्तके किंवा दागिने ठेवू नयेत. मंदिरात पडदा असणे अत्यावश्यक आहे. आपल्या मातापित्यांचे किंवा पितरांचे फोटो मंदिरात ठेवू नयेत. ते घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावेत. 42 देव किंवा वडीलधाऱ्यांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये. तसंच झोपलेल्या व्यक्तीचा पाय स्पर्श करू नये. प्रणाम करताना उजव्या पायाला उजवा हात आणि डाव्या पायाला डावा हात लावून नमस्कार करावा. 43 जप करताना जीभ किंवा ओठ हलवू नये. हे उपांशु जप म्हणतात, ज्यामुळे श्रेष्ठ फल प्राप्त होतं. जप करताना जपमाळ डाव्या हाताने धरू नये आणि उजव्या हाताला वस्त्र किंवा गौमुखीने झाकावं. जप पूर्ण झाल्यानंतर आसनाखालच्या जमिनीला स्पर्श करून तो डोळ्यांना लावावा. यामुळे जपाचं पूर्ण फल मिळतं. 44 शास्त्रानुसार घरात पूजेचं स्थान ईशान कोपऱ्यात, उत्तर व पूर्व यांच्यामधील भागात असावं. ईशान कोपरा शुभ मानला जातो. जर कोणत्याही कारणाने हा कोपरा पूजेसाठी वापरू शकत नसाल तरीही त्या भागात गंदगी जमा होऊ देऊ नका. ईशान कोपऱ्याशिवाय पूर्व दिशा देखील पूजेसाठी उत्तम मानली जाते. म्हणून घरात ईशान किंवा पूर्व दिशांमध्ये पूजास्थळ ठेवावं. 45 पूजास्थळी श्री गणेशाची स्थापना अवश्य करा. त्यासाठी एका सुपारीवर लाल माळा मवळी गुंडाळा, त्यावर कुंकुमाचा टिळा लावा आणि एका वाटीत थोडे तांदूळ ठेवून ती सुपारी त्यावर स्थापित करा. 46 पूजास्थळी एका कोपऱ्यात झाकलेलं पवित्र गंगाजल अवश्य ठेवा. तांब्याच्या लहान लोट्यात गंगाजल ठेवावं आणि दररोज ते पाणी बदलावं. जुनं पाणी पिपळाच्या झाडात किंवा तुळशीच्या रोपात ओतावं. 47 पूजास्थळी एका देवाची फक्त एकच मूर्ती ठेवा. जर एकाच देवाच्या एकाहून अधिक मूर्ती असतील तर त्या घरातील भिंतीवर लावू शकता, पण पूजास्थळी एकच मूर्ती ठेवावी. 48 घरातील पूजास्थळी मोठ्या मूर्ती ठेवू नयेत. मोठ्या मूर्तींसाठी प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते, म्हणून त्या केवळ मंदिरासाठी योग्य आहेत. घरच्या पूजेसाठी छोट्या मूर्ती योग्य ठरतात. 49 पूजास्थळी पितर, स्वर्गीय मातापिता किंवा गुरूंचे फोटो कधीही ठेवू नयेत. त्यांचे फोटो वेगळ्या जागी ठेवावेत. 50 पूजास्थळी धूळ किंवा जळण, कुरारा साचू देऊ नका. दररोज पूजागृहाची स्वच्छता करावी. 51 जर पूजागृहात मूर्ती स्थापन केलेली असेल तर ती खंडित नसावी. मूर्ती खंडित झाल्यास तात्काळ ती काढून पवित्र वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. 52 पूजेदरम्यान शक्य असल्यास शुद्ध देशी गायीच्या तुपाचा वापर करावा आणि भोग अर्पण करताना गायीच्या शेणाच्या उपल्यांचा काटा अग्नीमध्ये वापर करावा. 53 पूजेदरम्यान दिवा कधीही विझू नये. शास्त्रांनुसार हे मोठं अपशकुन मानलं जातं. 54 पूजेदरम्यान गुग्गुळयुक्त धूपबत्ती वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुग्गुळ घरातील वातावरण शुद्ध करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. 55 रात्री झोपण्यापूर्वी पूजास्थळी लाल रंगाचा पडदा टाका. सकाळी उठल्यानंतर तो पडदा काढा. 56 पूजेदरम्यान देवांना फुले अर्पण करणं शुभ मानलं जातं. प्रत्येक देवीदेवतांना विशिष्ट फुले प्रिय असतात. उदा. मातृ दुर्गेला लाल फुले तर भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांचे अर्पण करावं. कधीही जुनी बांसी फुल देवाला अर्पण करू नयेत. 57 पूजेमध्ये वापरलेला कलश किंवा जलाचा लोटा ईशान कोपऱ्यात ठेवावा. दिवा आणि कलश एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नये, कारण त्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात.
58 पूजा नेहमी आसनावर बसूनच करावी. जर आसनावर बसून पूजा केली नाही तर त्याचं फल मिळत नाही. आसनाचा रंग आपल्या राशीनुसार निवडावा. 59 भगवंतांच्या कीर्तन, आरती किंवा भजनाच्या वेळी पूर्ण एकाग्रतेने उपस्थित राहा. त्या दरम्यान इतरांशी बोलणं टाळा. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीबाबत अहंकार किंवा दिखावा करू नये. 60 आपण कोणत्या देवतेची पूजा करत आहात त्यानुसार आसन निवडणं महत्त्वाचं आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी पहा की आसन कोणत्या वस्तूचं आहे आणि त्याचा रंग काय आहे. प्रत्येक रंगाचं आणि प्रकाराचं आसन वेगवेगळं महत्त्व राखतं. जास्तीत जास्त प्रयत्न करा की ऊन किंवा कंबळाचं आसन वापरा. माता लक्ष्मी, दुर्गा माता आणि हनुमानजीची पूजा करत असल्यास लाल रंगाचं आसन सर्वोत्तम. मंत्रसिद्धीसाठी कुशेपासून बनवलेलं आसन उत्तम मानलं जातं. ही सर्व माहिती सामान्य जनतेच्या हिताची आणि त्यांच्या रुचीचा विचार करून दिली जात आहे. ज्योतिषशास्त्र व धार्मिक उपाययोजना या तुमच्या श्रद्धा व विश्वासावर आधारित असतात, त्यामुळे कृपया त्यांची अंमलबजावणी करताना स्वतःच्या श्रद्धेनुसारच वापर करा. या व्हिडिओचा उद्देश केवळ आपल्याला योग्य मार्गदर्शन व सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.